सर्व वाचकांना नमस्कार. कथेचे भाग रोज येत नाहीत त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्ही लोक पण नुसती कथा ऐकता. कथा कशी वाटते याबद्दल कमेंट करत नाही, म्हणून मला तुमचा राग आलाय बरं. आजचा भाग पूर्ण ऐका आणि हो, कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट ही लिखाणाला प्रेरणा देणारी असते, हुरूप वाढवणारी असते. चला तर मग वळूया आपल्या कथेकडे. आतापर्यंत आपण पाहिलं हेमंत आणि वसंतचा गावाहून परत येताना अपघात झाला होता. सायली आणि ललिताबाई हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. डॉक्टरांनी दोघांच्या ऑपरेशनसाठी वगैरे लागणारा हॉस्पिटलचा सगळा खर्च सायलीला सांगितला होता. सायलीजवळ असलेली सर्व जमापुंजी तिनं आतापर्यंत दोघांच्या ट्रीटमेंटसाठी खर्च केली होती. पैशाची तजवीज करायची म्हणून सायली घरी गेली होती. ललिताबाई तिच्यासोबत घरी आल्या होत्या. राधा हॉस्पिटलमध्ये थांबलेली होती. पाहूया पुढे. धाकटी सून भाग 15. सायली आणि ललिताबाई घरातले सोन्याचे दागिने घेऊन बाहेर पडल्या. मला वाटलं आपण सोनाराकडे जातोय, पण ही तर बँक आहे ना. आता मध्येच बँकेत काय काम काढलंस ग? तसं जास्त कधी काम पडलं नाही मला बँकेत यायचं. ललिताबाई बँकेच्या इमारतीकडं बघत म्हणाल्या. सासूबाई, आपण बँकेत सोनं गहाण ठेवतोय, सायली म्हणाली. बँकेतही सोनं गहाण ठेवतात का? मला वाटलं आपण सोनाराकडं गहाण ठेवू. ललिताबाईंना आश्चर्य वाटलं. हो सासूबाई, इथं बँकेत आपण सोनं गहाण ठेवू शकतो. त्यामुळं व्याजही कमी लागेल आणि आपलं सोनं सुरक्षित राहील ह्याची शाश्वती सुद्धा मिळेल, सायली सांगत होती. अशाही गोष्टी असतात? खरंच मला तर काहीच माहीत नव्हतं, मनातल्या मनात बोलत ललिताबाई तिच्यासोबत बँकेत गेल्या. सायली सर्व गोष्टी न घाबरता आत्मविश्वासानं करत होती. ललिताबाईंना या सर्व गोष्टींचं अप्रूप वाटत होतं. बऱ्याच फॉर्मॅलिटी करून दोघी बँकेच्या बाहेर आल्या. सायली, अगं पण पैसे? ललिताबाईंनी तिला विचारलं. अकाउंटवर जमा होतील, सायली म्हणाली. आपण तर आपले दागिने देऊन पण टाकले त्यांना, ललिताबाई म्हणाल्या. हो, सायली उत्तरली. अगं पण पैसे आले नाही तर, ललिताबाई काळजीनं म्हणाल्या. जमा होतील थोड्या वेळात, आणि म्हणूनच आपण सगळा व्यवहार बँकेतून करतोय ना, म्हणजे फसवणूक व्हायचं काम नाही. सायलीनं बोलता बोलता गाडी काढली आणि दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तेवढ्यात सायलीचा फोन वाजला. राधाताईंचा फोन. सायलीनं पटकनच फोन उचलला. राधाताई, पार्किंगमध्येच आहे मी, येते वर.
सायलीनं राधाचं बोलणं न ऐकता फोन बंद केला आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटच्या बाहेर पोहोचली. काय ग राधे, सगळं ठीक आहे ना? कशाला फोन केला होतास? वसंता, हेमंता ठीक आहेत ना? ललिताबाईंच्या चेहऱ्यावर काळजीची लकेर उमटली. सायली, ही औषधं मागवली आहेत ग. राधानं घाबरतच तिच्या हातात प्रिस्क्रिप्शन दिलं. त्यात घाबरण्यासारखं काय आहे ताई? सायली म्हणाली. राधा पुढं एक शब्दही बोलली नाही. बरं, घाबरू नका. चला, आज तुम्ही औषधी आणा, सायली म्हणाली. मला नाही जमायचं ग ते. मला ते तसे फोनमधून पैसे देता येत नाहीत. आणि ते कार्ड तर बिलकुल वापरता येत नाही, राधा म्हणाली. जमेल हळूहळू. तुम्ही या माझ्यासोबत, मी शिकवते तुम्हाला, सायली म्हणाली. नको ग, राहू दे, मला नाही जमायचं, राधा घाबरतच म्हणाली. अगं, वेळ कोणती आणि तुझं काय सुरू आहे? ललिताबाई थोडं चिडून सायलीच्या जवळ जाऊन म्हणाल्या. सासूबाई, अहो, राधाताईंना थोडं भाऊजींच्या विचारातून बाहेर काढायचा प्रयत्न करते. 2 दिवस झाले बघताय ना कशा राहतात त्या, शून्यात हरवल्यासारख्या. म्हणून थोडं विषयांतर केल्यासारखं काहीतरी करते. आणि तसंही मी असं बाहेरच्या काही कामानिमित्त गेलेले असले तर राधाताईंना ह्या गोष्टी जमायला हव्यात की नाही, तुम्हीच सांगा, सायली म्हणाली. तेही आहेच म्हणा. राधा, जा सायलीसोबत. एरवी सायलीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढणाऱ्या ललिताबाईंनी राधाला सायलीसोबत पाठवलं. सायली आणि राधा मेडिकल स्टोअरवर गेल्या. सायलीनं प्रिस्क्रिप्शन दुकानदाराला दिलं. त्यानं औषधी काढून बिल दिलं. राधाताई, हे बघा, हे कार्ड आहे. हे या मशीनला तो दुकानदारच लावतो. त्यानं त्यात टाकलेली रक्कम बरोबर आहे की नाही ते बघायचं आणि आपला पिन नंबर टाकायचा. झालं, एवढं तर सोपं आहे. सायली राधाला समजावून सांगत होती. राधा कार्ड हातात घेऊन त्याकडं बघत होती, पण तिला दरदरून घाम फुटला. तिचे हात थरथरायला लागले. सायली, मला नाही ग जमणार, तू कर ना ग. राधाचा आवाज रडवेला झाला होता. जमेल हो ताई, करून बघा, सायली तिला धीर देत म्हणाली. नाही जमणार, तो पिन का काय म्हणतेस तो चुकला तर, राधा म्हणाली. त्यात काय, चुकू शकतो. त्या दिवशी टेन्शनमध्ये माझाही चुकलाच होता ना. दुसरं कार्ड त्यामुळं ब्लॉक झालं आहे. आज उद्या होईल सुरू परत.
सायली म्हणाली. सायली, तू कर ना ग, मी शिकेल नंतर. राधा तिचं काही ऐकायला तयारच नव्हती. शेवटी सायलीनं बिल भरलं आणि औषधी घेऊन त्या परत वेटिंग रूममध्ये आल्या. सासूबाई, राधाताईंना घरी नेऊन सोडू का? इथं राहून तसही त्या भाऊजींचा विचार करत बसतात. हॉस्पिटलमध्ये बाकीच्याही इमर्जन्सी असतात ना, त्या बघून त्या अजूनच कोलमडून जातात. घरी जातील, मुलांसोबत राहतील, तर तेवढ्याच या विचारातून बाहेर तरी पडतील. आई आहे घरी, तर तिलाही थोडा आधार वाटेल. सायलीनं ललिताबाईंना विचारलं. हो, चालेल की. पण तुझ्या आईलाही किती त्रास द्यायचा ग? आपण असं किती दिवस त्यांना इथं थांबवून घेणार आहोत? तुझ्या बाबांचीही तब्येत बरी नसते, ललिताबाई म्हणाल्या. सासूबाई, आज किंवा उद्या शालूताई इकडं येणारच आहे. जाताना बाबांना ती सोबत नेते म्हणाली. त्यामुळं आई इथं राहून आपल्याला मदत करू शकेल. अर्थात तुमची हरकत नसेल तरच, सायली म्हणाली. अगं, पण तुझे बाबा तुझ्या बहिणीच्या घरी तरी किती दिवस राहणार? मुलीच्या सासरी राहणं आवडेल का त्यांना? ललिताबाई म्हणाल्या. तिच्या सासरच्या लोकांना असा काही प्रॉब्लेम नाहीये. समजूतदार कुटुंब आहे ते. सासू चांगली आहे तिची. त्यांनीच मला फोन करून ही गोष्ट सुचवली. आणि भाऊजीही खूप समजून घेतात ताईला. अडीअडचणीला ते नेहमीच मदतीला हजर असतात. आमच्या लग्नाच्या आधी बाबांना हार्ट अटॅक आला होता, तेव्हा भाऊजीच होते सगळं करायला. सायली म्हणाली. ललिताबाई तिच्याकडं बघू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. म्हणजे मला तसं काही नव्हतं म्हणायचं, सासूबाई. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव टिपत सायली म्हणाली. ललिताबाई त्यावर पुढं काहीच बोलल्या नाही. काय होईल पुढं? सायलीचं हे बोलणं ललिताबाईंच्या जिव्हारी लागेल का? त्यावर त्यांची पुढची प्रतिक्रिया काय असेल? या सगळ्या गोष्टीतून सायली कसा मार्ग काढेल पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.